ज्या भूतकाळाकडे पाहिलं की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते, असा शौर्याचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत घडविणाऱ्या, जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंट्यात भरून माती धरावी अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. 12 जानेवारी 1598चा तो दिवस, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधवांच्या घरात माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला. पुढे विदर्भातील जाधवांची लेक, मराठवाड्यातील भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एकीकडे निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती, तर दुसरीकडे मोठमोठे मराठी सरदार या बादशांच्या दरबारी चाकरी करण्यात धन्यता मानित होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कोणीही हिंमत करत नव्हते. अशा वेळेस स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न माँसाहेब जिजाऊंनी पाहिलं. आणि मग एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्य संकल्पनेची सोनेरी पहाट झाली, सोनेरी पहाट झाली.